नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। तर आमची ही सोहळ्याची तयारी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बैठकीत आमदार विटेकर यांचे प्रतिपादन। परभणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली। राज्यस्तरावरून या निवडणुका एकत्रित लढण्यात याव्यात अशा सूचना आहेत, परंतु काही स्थानिक कारणाने असमन्वय झालाच तर आमची तयारी पूर्ण झाली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर यांनी केले। 2014 प्रमाणे जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व परभणी महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होती। आता पुन्हा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मक बाजूने एक नंबरवर असल्याने आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार, असेही ते म्हणाले। जे कार्यकर्ते पदाधिकारी पक्ष कार्य करतील व आपल्या भागात पक्ष एक नंबरवर आणतील त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हास्तरीय अशासकीय समितीवर पदे देण्यात येणार आहेत। आपापल्या गावाच्या, सर्कलच्या व वार्डच्या विकासासाठी निधी मागण्यासाठी अनेक जण येऊन भेटत आहेत। सर्वांचे पक्षकार्य, सदस्य नोंदणी व लोकांसाठी त्यांनी केलेले कामे लक्षात घेऊनच निधी वाटपाबाबत पुढील दिशा ठरवण्यात येईल। ज्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संभाव्य उमेदवारी आजपासून तयारी करावी। यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आल्या तर 2.5 वर्षांनी होणारा मंत्रिमंडळ बदलात आमदार विटेकर यांना मंत्रिपद मागण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अभिमानाने जाता येईल व हक्काने मंत्रिपद मागता येईल, असे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख म्हणाले। यावेळी चंद्रकांत राठोड, एकनाथ साळवे, नानासाहेब राऊत, भावनाताई नखाते, प्रताप देशमुख यांनी पक्षवाढीसाठी प्रत्यक्षात काम करणाऱ्यांनाच पदे व निधी द्या, असे मनोगत व्यक्त केले। या बैठकीस मराठवाडा समन्वयक आमदार विक्रम काळे यांनी मोबाईलद्वारे भाषण केले। 10 जून रोजी बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन त्यांनी केले। या कार्यक्रमास दादासाहेब टेंगसे, अनिल नखाते, भावनाताई नखाते, वसंत सिरस्कर, नंदाताई राठोड, लक्ष्मीकांत देशमुख, दत्ता जाधव, संजय कदम, पंकज आंबेगावकर, माधवराव भोसले, दशरथ सूर्यवंशी, किरण तळेकर, रोहन सामाले, सुनील गोळेगावकर, अक्षय देशमुख, जयश्रीताई खोबे, माधवराव जोगदंड, आप्पासाहेब पवार, PR जाधव, रामेश्वर आवरगंड यांच्यासह जिल्ह्यातील जवळपास 2 ते 2.5 हजार प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। सर्वप्रथम आज सर्व जगामध्ये होत असलेल्या ईदच्या निमित्त माझ्या सर्व मुस्लिम बांधव आपल्या सर्वांना ईदच्या निमित्त खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी देतो। संबंध जगामध्ये आणि भारतामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती थाटामाटामध्ये साजरी होत असताना सर्वप्रथम आज सर्व जगामध्ये होत असलेल्या ईदच्या निमित्त माझ्या सर्व मुस्लिम बांधव आपल्या सर्वांना ईदच्या निमित्त खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी देतो। संबंध जगामध्ये आणि भारतामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती थाटामाटामध्ये साजरी होत असताना सर्वांना शुभेच्छा देतो व पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या समोर या ठिकाणी नतमस्तक होऊन अभिवादन करतो। आज आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्हा व ग्रामीण व आपलं परभणी शहर यांच्या वतीने आयोजित केलेल्या संवाद बैठकीच्या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित तुमच्याकडे सर्वांचे नेते, या शहराचे अध्यक्ष आदरणीय प्रतापभाई देशमुख साहेब, उपस्थित महिलांच्या अध्यक्षा भावनाताई नखातेजी, महिला शहर जिल्हाध्यक्षा नंदाताई राठोड, उपस्थित आदरणीय चंद्रकांतजी राठोड साहेब, एकनाथरावजी साळवे साहेब, डॉक्टर धर्मराजी चव्हाण साहेब, उपस्थित राजेंद्रजी बोडकर, जयश्रीताई खोबे यांनी सुंदर असं मनोगत आपल्या सर्वांच्यासाठी केलं, असे आणि ज्यांचा आज
बाळासाहेब राऊत, लक्ष्मीकांत देशमुख साहेब, एकनाथरावजी साळवे साहेब, दशरथ पाटील सूर्यवंशी, युवा नेते अक्षय भैया देशमुखजी, दिगंबररावजी कराळे साहेब, माधवरावजी भोसले, वसंतरावजी शिरस्कर, अनिल भाऊ नकाते, दादासाहेबजी टेंगसे, माधवरावजी जोगदर, संजय तात्या कदम उपस्थित, अविनाशरावजी काळे उपस्थित, दत्तरावजी जाधव, सभापती पंकजरावजी आंबेगावकर, उपसभापती अंकुशरावजी शिंदे, शहाजीरावजी देसाई, संतोषरावजी लाडाणे, आबासाहेबजी पवार, किरणजी तळेकर उपस्थित, अजिंक्यभैया नकाते, रामेश्वररावजी जोगदर, युवा जिल्हाध्यक्ष रोहनभैया सामाले, सचिनजी पाचपुंजे, दीपकजी वारकरे, सिद्धार्थजी हाके उपस्थित, गजाननजी काळे, आकाशजी लाने, विश्वजितजी रुद्वन, अहमदभाई, नागेशजी सोनपसारे, तालुका अध्यक्ष लक्ष्मणरावजी बुधवन, युवा नेते कृष्णाजी दळणर, अहमदभाई, सर्व व्यासपीठावर असलेले माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्मान्य मान्यवर पदाधिकारी, आमच्या अल्पशा विनंतीला या ठिकाणी मान देऊन परभणी जिल्ह्यातून तथा शहरातून आलेले माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, उपस्थित सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष, सर्व युवकचे अध्यक्ष, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, सर्व आमच्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, सर्व तरुण मित्र, बंधू भगिनी, खऱ्या अर्थानं ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष झाल्याच्या नंतर ही आपली सर्वांची पहिलीच बैठक आणि बैठकीचं आयोजन हे करण्याचा उद्देश उद्या 10 तारखेला आपल्या पक्षाचा 26वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित केलेल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं वर्धापन दिनाला 26वा आपला वर्धापन दिन आहे आणि उद्याच्या 10 तारखेला आपल्याला बालेवाडी स्टेडियम येथे सर्वांना महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित जमायचं आहे। त्या नियोजनासाठी आणि ती विनंती करण्यासाठी आज ही बैठक आपल्या सर्वांच्यासाठी आयोजित केली आहे। खऱ्या अर्थानं फार मोठी व्यापक सभा बालेवाडी स्टेडियम येथे उद्याच्या 10 तारखेला मंगळवारी त्या ठिकाणी होणार आहे आणि या कार्यक्रमाचं मराठवाड्याचं समन्वयक आदरणीय आमदार विक्रमजी काळेसाहेब यांनी केलेलं आहे। समन्वयक म्हणून ती भूमिका बजावत आहे आणि त्यांनी नुसतंच आपल्या सर्वांना फोनच्याद्वारे सूचना केलेली आहे, मनोबल त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। खरं तर त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती, परंतु काही दुर्दैवी घटना त्यांच्या कुटुंबामध्ये घडल्यामुळे आज त्या ठिकाणी येऊ शकले नाही, परंतु सुंदर मार्गदर्शन आणि सुंदर सूचना विनंती आपल्या सर्वांना मोबाईलच्याद्वारे त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। सूचना करत असताना माझी सर्व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्याला जशा पद्धतीनं शक्य होईल त्याच्या पद्धतीनं तालुका स्तरावर नियोजन करून आपण सर्वांनी एकत्रित येऊ उद्याच्या मंगळवारी बालेवाडी स्टेडियम येथे आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित असलं पाहिजे। 12:30ला त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा आपल्याला त्यांनी सूचना केलेली आहे। गेल्याच्या नंतर आपल्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी 12 वाजल्यापासूनच होणार आहे आणि बरोबर 2 वाजता न चुकता बरोबर 2 वाजता आदरणीय अजितदादा, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदय, सर्व विधानसभेचे विधान परिषदेचे सदस्य, आजी माजी आमदार, आजी माजी पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व शहर जिल्हाध्यक्ष आणि सर्व महाराष्ट्र प्रदेश तथा राष्ट्रीय कार्यकारिणी हे 2 वाजता सन्मान्य त्या स्टेजवर त्या ठिकाणी येणार आहेत आणि बरोबर 2 वाजता त्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांना विनंती आहे, शहराध्यक्षांना विनंती आहे की 10:10 बालेवाडी स्टेडियमला त्या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, युवकाध्यक्ष सर्व आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी 10 वाजता तिथे पोहोचलं पाहिजे आणि 10:10 आदरणीय तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। मंगळवार आहे आणि मंगळवारी कॅबिनेटची बैठक आहे, त्यामुळे आदरणीय दादा व सर्व मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदय हे बरोबर 11 वाजताची कॅबिनेट करून बरोबर 1:30 वाजता त्या ठिकाणी हजर राहणार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना जाणीवपूर्वक विनंती करतो की 2 वाजता कार्यक्रम सुरुवात होणार आहे आणि 2 वाजता आपल्याला त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे, त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं।
नियोजन करत असताना 9ला 9 तालुकाध्यक्ष आणि 9ला 9 तालुक्यातील आपले सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे की आपल्या तालुक्यामधून आपण त्या ठिकाणी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना जाण्याचं नियोजन आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं पाहिजे. शहराध्यक्ष व शहरातील सर्व पदाधिकारी आपण शहरातून सर्व कार्यकर्ते घेऊन जाण्यासाठीचं नियोजन त्या ठिकाणी केलं पाहिजे. माझी विनंती आहे सर्व कार्यकर्ते तालुका स्तरावरचे अत्यंत सक्षम आहात. तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. ज्यांच्याकडे वाहनं आहेत त्यांनी आपापली वाहनं त्या ठिकाणी काढावी. ज्यांच्याकडे ड्रायव्हरची व्यवस्था आहे त्यांनी प्रामुख्यानं ती वाहनं काढावी. आपल्या गाडीमध्ये जेवढे सहकारी आपले बसू शकतात त्यांची त्या ठिकाणी लिस्ट करावी आणि त्या सहकार्याला तुमच्यावर जिल्ह्याचे नेते, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, रात्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय राजेंद्र चिखलीकर साहेब, आमच्यावर दादासाहेब चिखलीकर, काळे, नानासाहेब राऊत, अकोटजी, नकादेजी, नकादेताई, राठोडताई आणि नगराध्यक्ष गोबेकर, लोकराध्यक्ष सचिव आणि सर्व आमच्या उपस्थित पक्षाचे पदाधिकारी आणि माजी पदाधिकारी, तालुक्याचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष, महिलांचे पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम आहे आणि बंधूंच्या माध्यमातून सर्व सामान्य कार्यकर्ता अहोरात्र परिश्रम घेऊन त्या ठिकाणी दादा सर्वांचं स्वप्न त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी साजरा झालं आपलं स्वप्न. म्हणून मला एक सांगायचंय, येणारी महापालिका असेल, येणारी जिल्हा परिषद असेल, येणारी पंचायत समिती असेल, येणारी नगरपालिका असेल, या नगरपालिकांच्या सर्व नगरपालिकेवर, पंचायत समितीवर, जिल्हा परिषदेवर परभणी जिल्ह्यामध्ये दादाच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी झेंडा फडकला पाहिजे आणि सर्व संस्था आहेत ताब्यात घेतल्या पाहिजे. ह्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला पावलं जायचं आहे. दादांना मला सांगितलं की आपण संवाद करायचा. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय की संवाद मोकळा झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, एकमेकांच्या मनात एकमेकांना जाणून घेण्यासाठी ह्या बैठकीचं आयोजन दादांनी केलं. सकाळी फोन केला म्हणजे या मी शेताचे मालक रानात कापसाचे मालक करणार कार्यकर्ता तिथं फिरतो आपलं हे काय करायचं. पण IPLच्या मॅच बघू लागलो. IPLच्या मॅच बघता बघता मला क्रिकेट काय पण ज्ञान नाही, पण मॅच बघताना बघितलं की सगळे माणसं आपले कोणी क्रिकेट झेंडाकडे गेले, कोणी दुसऱ्या IPL मध्ये गेले, कोणी कर्नाटक कडून गेला, कोणी पंजाब कडून गेला. मला आता ह्या समाजाचं निवेदन दादाला म्हणायचं की पांगले जेवढे प्लेयर सगळे मागे बसले, काही पुढे या सगळ्या प्लेयरला एका जागी आणा आणि स्टेशन रोडची पहिली स्टेडियम महानगरपालिकेचं आणि दुसरं जिल्हा परिषदेचं तिथे आपल्या टीम सगळ्या कार्यकर्त्या सगळ्या ठिकाणी नावं या समाजाच्या मला खात्री एवढे धुरंदार बॅट्समन विक्रमचंद्र माणसारखे आहेत आपल्याकडे सगळे सगळे एक बघा तुम्ही किती भारत असते, तिकडे भारत असते, पुढे भारत असते, महिला भारत असते, त्या सगळ्या एकत्रित करून एक चांगली टीम या जिल्ह्यामध्ये राजकारणाच्या पटलावर दिसली पाहिजे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. दादा संवाद आहे, मोकळं बोललं पाहिजे, बरोबर. तुमच्या काळात दोघांकडे मी बघायलो कार्यकर्त्याच्या दोन जाती कॅटेगरी. एक कार्यकर्ता कसा आहे, कपडे घालून तुमच्याकडे तुमचे गाणं लागेल, तुम्हाला हार घालील, पुष्पार घालील, तुमच्या वाढदिवसाला हार घालील अशी एक कार्यकर्त्याची जात अशी आहे की ते गावगाड्यांमध्ये वार्डामध्ये आपण इमानदारीने तुमच्यासाठी काम करायचं. संवाद व संघटनात्मक बैठकीला उपस्थित असलेले जिल्ह्याचे नेतृत्व आमदार राजेंद्र चिखलीकर, आमचे सहकारी मित्र शहर जिल्हाध्यक्ष प्रतापराव देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष भावनाताई खाते, सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित सर्व तालुकाध्यक्ष, महिला तालुकाध्यक्ष आणि सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारी. आत्ताच
शेतीनिष्ठ शेतकरी नेते यांनी सविस्तर या ठिकाणी आपला हातून ओढलेला आहे. त्यांनी सगळ्यात जी आपल्या सगळ्यांच्या मनात येते या ठिकाणी त्यांनी भूमिका मांडली आणि गेल्या अनेक वर्षापासून राजेशदादा विटेकरांच्या सोबत काम करत असताना त्यांचा संयमी स्वभाव, त्यांचं वैचारिक वागणं, अभ्यासू प्रश्नाची सोडवणूक करणं या गोष्टीतून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण नेतृत्व स्वर्गीय उत्तमराजे विटेकर यांच्याकडून घेतलेलं बाळकडू आणि हळूहळू गावाच्या राजकारणानंतर तालुका आणि जिल्हा पातळीवर घेतलेली पकड आम्हाला अभिमान आहे दादाचा. आता त्यांनी सांगितलं की काही मंडळी नव्याने दिसले, आम्ही नव्याने यासाठी दिसलो की दादांनी नेतृत्व केलं आणि दादाबरोबर जायला आम्हाला सगळ्यांना आवडलं आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्षप्रवेश राजेशदादा विटेकरांच्या माध्यमातून शिर्डीला झाला असेल. तो 10 जिल्हा परिषद सदस्य, 2 सभापती, 1 जिल्हा परिषद अध्यक्ष आणि 12 नगरसेवक झाले. ते का झालं? का नेतृत्व स्वीकारायचं असतं? तर ह्या सगळ्या दादाचा असलेला स्वभाव. तुम्ही जे जे सांगितलं ते दादांनी जोडून अभ्यासलं, हे सगळं बाळकडून ग्रामीण भागातून घेतलं. ते एकदम जिल्हा परिषद आमदारकीची निवडणूक नाही लढली, सरपंच वार्डापासून सरपंच. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.